नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर जॉब जंक्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हक्काच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपण जॉबविषयी जी पण नवीन जाहिरात येतो ते ती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर आपण अशीच एक पोस्ट आपल्यासाठी आलेली आहे की जी आहे की पोस्ट ऑफिस. तर बघा, पोस्ट ऑफिसमध्ये 2024मध्ये टोटल पूर्ण 44,228 ऑल इंडियासाठी जागा निघालेल्या आहे. तर या जागामध्ये जर आपण बघितलं तर सर्कल वाईज या जागा असणार आहे. त्याच्यानंतर इथे लँग्वेज नेम असणार आहे की पूर्ण व्हॅकेन्सी या PDF मध्ये कास्टनुसार दिलेलं आहे की मराठा, OBC, ST, ST, EWS, PWD आणि टोटल वॅकेन्सी यामध्ये दिलेलं आहे. जसं की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण ह्या PDF ची लिंक देणार आहे, जेणेकरून तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आती हा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा असा चान्स आहे, कारण की ह्या वॅकेन्सीसाठी कुठलीही एक्झाम होणार नाही. आपल्या 10वीच्या बेसवरती ही वॅकेन्सी भरण्यात येणार आहे आणि याची न एक्झाम होता डायरेक्ट सिलेक्शन मेरिट लागणार आहे आपल्या पर्सेंटेजवरती. तर आता भरपूर असे तुमच्या मनामध्ये प्रश्न असणार की फॉर्म कसा भरायचा, यासाठी कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, त्याच्यानंतर याचं सिलेक्शन कधी होणार, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर यामध्ये सगळ्यात अगोदर आपण बघूया यामध्ये की आपली फॉर्म भरण्याची डेट कोणती असणार आहे. तर बघा, यामध्ये आपल्याला जे रजिस्ट्रेशन करायचं आहे यामध्ये तर आपली डेट असणार बघा 15 जुलैला हे स्टार्ट झाले होते फॉर्म. तर 5 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही एडिट करायचा असेल फॉर्म तर आपण 8 ऑगस्ट 2024पर्यंत करू शकता. म्हणजे 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्टपर्यंत आपण करू शकता. तोपर्यंत ही डेट चालू असणार आहे. त्यानंतर यामध्ये आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे. आता पोस्ट कोणकोणती आहे तर यामध्ये 2 पोस्ट असणार आहे. पहिली जी पोस्ट आहे ती आहे ब्रांच पोस्ट मास्टर, त्याला आपण BPM असं म्हणत असतो. तर यामध्ये त्यानंतर सेकंड जी पोस्ट असणार आहे तर ती असणार आहे डाक सेवक म्हणून. डाक सेवक नावाची असिस्टंट आपण पोस्ट मास्टरसुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. सेकंड, आता यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आणि आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे. तर यामध्ये आता सगळ्यात अगोदर आपण बघू की यासाठी तुम्हाला सॅलरी किती असणार आहे. तर पर मंथ आपल्याला सॅलरी किती भेटणार आहे. तर जे BPM आहे म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर आहे तर त्यांना मंथली हा सॅलरी असणार आहे 12,000 रुपये तुमचं स्टार्ट असणार. तर ते 29,380पर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर डाक सेवक जे असणार आहे, जी पोस्ट आहे आपली, तर 10,000 ते 24,470पर्यंत इतकी सॅलरी तुम्हाला ही पर मंथ भेटणार आहे. त्यानंतर आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण बघितला तर कुठले विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात. तर एज लिमिट जर तुम्ही बघितली तर मिनिमम ज्या विद्यार्थ्यांचं 10वी झालेले, पासआउट झालेले तर ते मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्झिमम 40 वर्षापर्यंत असणारे सगळे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. ते फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांसाठी आपल्याला आपलं जे वय असतं तो वयामध्ये सुद्धा आपल्याला सूट भेटत असते. मग असे कोणते विद्यार्थी आहेत त्यामध्ये तर SC ST चे विद्यार्थी झाले, OBC असणार, ज्यांच्याकडे EWS कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी एज लिमिट आपल्याला त्याच्यामध्ये सूट भेटणार नाही. जे अपंग विद्यार्थी असणार अशा विद्यार्थ्यांसाठी जसं की आपण बघू शकता इथे वयामध्ये सूट भेटणार आहे. त्याच्यानंतर आता एज्युकेशन क्वालिफिकेशन जर म्हटलं तर आपल्याला माहीत आहे की ज्या विद्यार्थ्यांचं 10वी पास झालेलं आहे असे विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहे, फॉर्म भरू शकता. तर बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब असणार आहे. अतिशय भारी अशा वॅकेन्सी ह्या निघाल्या आहे. आता यासाठी डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते द्यावं लागणार आहे. आता यामध्ये अदर क्वालिफिकेशन असणं आपल्याकडे गरजेचं आहे. तर याच्यामध्ये जर अदर क्वालिफिकेशन जर तुम्ही बघितलं तर बघा, अदर क्वालिफिकेशनमध्ये यामध्ये आपल्याला बघायला मिळतं नॉलेज ऑफ कम्प्युटर, आपल्याकडे कम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे. त्यानंतर नॉलेज ऑफ सायकलिंग आणि त्याच्यानंतर आपल्याला आपलं जे
10वीचं मार्कशीट वगैरे आपल्याला लागणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट यामध्ये आहे की MSCIT सर्टिफिकेट तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे का? तर नाही, की फॉर्म भरताना तुम्हाला MSCIT सर्टिफिकेटची गरज नाही, पण नंतर तुम्हाला MSCIT सर्टिफिकेट हे असणं आवश्यक आहे, की ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार त्यावेळेस. आणि कम्प्युटरचं नॉलेज असणं हे तुम्हाला गरजेचं असतं. त्यानंतर आता पुढे यामध्ये आपण बघणार आहोत की आता हाऊ टू अप्लाय, याला अप्लाय कसं करायचं, हा फॉर्म आपल्याला कसा भरायचा आहे. तर ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे हा. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की जसं की हा फॉर्म जो आहे म्हणजे याचं 10वीच्या बेसवरती याची मेरिट लागणार आहे, याच्यासाठी कुठलाही एक्झाम आपल्याला लागणार नाही आहे. तर त्यानंतर आता हा फॉर्म आपल्याला अप्लाय करायचा आहे, तर याची जी मेरिट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पर्सेंटेज हे CGPA म्हणजे ग्रेड पॉईंट आपण त्याला म्हणतो त्यानुसार हे लागणार आहे. जसं की इथे पाहू शकता तुम्ही A1 तर 10 ते 9.5 हे फॅक्टर दिलेले, तर हे CGPAच्या नुसार हे लागणार आहे, पर्सेंटेजनुसार याची मेरिट असणार आहे. त्यानंतर आता हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे, की तुम्ही माझी नोकरी या वेबसाईटला सुद्धा जाऊ शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देणार आहे, तिथून तुम्ही सुद्धा फॉर्म अप्लाय करू शकता. तर यामध्ये बघा आपल्याला काय काय फॉर्म भरताना आवश्यक आहे. तर इथे फोटोग्राफ आणि सिग्नेचर. तर तुमचं फोटो हा फॉर्म भरताना त्याचं जे बॅकग्राऊंड आहे हे व्हाईट असणं गरजेचं असतं, की जेणेकरून त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते तुम्हाला डॉक्युमेंट गरजेचं आहे, हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये. तर आपण ते बघणार आहोत. तर आपलं जर मेरिटमध्ये नाव आलं असेल तर आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे. तर तुमचं 10वीचं मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, PWD सर्टिफिकेट म्हणजे जे अपंगमधून फॉर्म भरणार आहे, ज्यांनी EWSमधून भरला असेल त्यांना EWS आपल्याला सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट ज्यांनी फॉर्म भरला असेल, डेट ऑफ बर्थ प्रूफ हा सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट. तर या प्रकारे तुम्हाला पूर्ण हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट हे द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर आता फॉर्म हा ऑनलाईन आपल्याला भरायचा आहे. तर हा भरपूर मोठा चान्स आहे की ज्या विद्यार्थ्यांचं 10वी झालेलं आहे आणि यासाठी फीस किती लागणार आहे. तर फॉर्म भरण्यासाठी फीस की जे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी 100 रुपीजचं चलन आहे, 100 रुपये चलन असणार आहे. SC ST जे मुलं आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची फीस नाही. जे महिला असणारे म्हणजे मुली असणारे त्यांच्यासाठी सुद्धा कुठलीही फीस यासाठी लागणार नाही. तर फ्री ऑफ कॉस्ट आपण हा फॉर्म भरू शकता आणि यामध्ये आपलं जॉब आपण मिळवू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत जाऊ. तर यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक मी देणार आहे, ही लिंक आहे. तर रजिस्ट्रेशनसाठी आपण लिंकसुद्धा देणार आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे तुम्ही डायरेक्टली क्लिक करून हा फॉर्मसुद्धा भरू शकता. तर यामध्ये फॉर्म भरण्यासाठी इथे दिलेलं आहे की तुम्हाला काय काय आवश्यक आहे, की मोबाईल नंबर, ईमेल ID, की जे तुमचे डॉक्युमेंट हे पूर्ण तुम्हाला रेडी ठेवायचे आहे. त्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना व्यवस्थित काळजी घ्यायची की जेणेकरून तो फॉर्म आपला चुकायला नको, त्यामध्ये काही मिस्टेक व्हायला नको. तर ह्या गोष्टीचं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा इथे मी जसं की सांगितलं यामध्ये तुम्हाला रिसेंट फोटोग्राफी. आता रिसेंट फोटोग्राफी म्हणजेच काय की तुम्हाला 6 महिने ओल्ड फोटो नसायला पाहिजे, की तुम्ही लेटेस्ट काढलेले फोटो पाहिजे. त्याच्यानंतर सिग्नेचर तुमची असणार आहे. तर हे डॉक्युमेंट तुम्हाला त्यासाठी अपलोड करावा लागतात फॉर्म भरण्यासाठी. तर मिळूया